दरवर्षी आम्ही सगळे साहेबांना येऊन भेटत असतो. मग ते अजितदादा असतील, मी असेल, आम्ही सगळे एकत्र येत असतो. आणि तसंच यावर्षी आम्ही सगळे इथं साहेबांना भेटायला आलोय. पण अजित पवार आणि त्यांचं पूर्ण कुटुंब इथे येणं आणि त्यांना शुभेच्छा देणं दुरावा मिटला गेला कौटुंबिक लेवलवर पण आणि आता राजकारणात पण मिटला जाणार का असं समजू शकतो? नाही, आता काय, एकतर नेहमी आमच्या कुटुंबाने कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आणि राजकारण आम्ही वेगळं ठेवत आलोय. आज इथं वाढदिवसासाठी ते सगळे पवार साहेबांना भेटायला आले. योगायोगाने मी पण तिथं होतो. तर राजकारणात काय होईल शेवटी आमची जी काय इच्छा जरी असली तरी तो निर्णय आमचा नाहीये. तो निर्णयाचे सगळे त्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, आपल्या पक्षाचे जे कोण ज्येष्ठ नेते आहेत, ते सगळे एकत्र मिळून ठरवतील. तुम्ही एका इच्छाबद्दल बोललात आता जस्ट, काय ती इच्छा आहे की एकत्र यावं राजकारणा लेवलवर पण पवार कुटुंब? ते आता आमच्या ज्येष्ठांनी निर्णय घेतल्यावर मी तुम्हाला सांगेन. पण तुम्हाला एक्सपेक्टेड होतं का की अजित पवार आपलं पूर्ण कुटुंब आणि छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आपले सगळे जे खासदार आणि सगळे, कुठंतरी ते एक्सपेक्टेड होतं. कारण काय की एवढे वर्ष सगळे एकत्र काम करत आलेत आणि आता एकच वर्ष झालंय की असा काहीतरी एक वेगळा निर्णय त्यांनी घेतला. पण किती 30-40 वर्ष सगळे एकत्र काम करतायत आणि त्याच्यामुळे वाढदिवसाला जर ते येत असतील तर त्याच्यात चुकीचं किंवा गैर काय? राजकारणात पण बिटरनेस, कळवाहट जी असेल ती संपायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ग्रँडसन आहात. मला असं नेहमी वाटत आलंय, कारण आम्ही चव्हाण साहेबांचे विचार, पवार साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात असतो. आणि बाळासाहेब ठाकरे असतील, पवार साहेब असतील, ते टोकाचे विरोधक होते एकमेकांचे, तरी पण ते मित्र होते. किंवा वाजपेयी साहेब असतील आणि पवार साहेब असतील, त्यांची पण मैत्री चांगली असायची. त्याच्यामुळे राजकारण आणि मैत्री ही वेगळी आपण ठेवली पाहिजे, ह्या मताचा मी. पण पवार कुटुंब एकत्र यावं राजकारणा लेवलवर पण अशी तुमची एक इच्छा आहे? ते आता शेवटी सगळे जे आपले ज्येष्ठ नेते असतील ते तिथं ठरवतील, कारण राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं.